हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ। आज आपण करणार आहे भगरचे अप्पे। तर बघा, यासाठी आपण सर्वप्रथम एक वाटी मी भगर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी याच्यामध्ये साबुदाणा घेतलेला आहे आणि हा छान भाजून थंड करून घ्यायचा आहे आपल्याला। बघा, त्या थंड झाल्यानंतर अशी आपल्याला छान त्याची बारीक पीठ करायचं आहे मिक्सरच्या भांड्यातून। आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला उकळलेले बटाटे ऍड करायचे आहे। ते तुमच्यावर आहे, तुम्हाला जेवढे बटाटे ऍड करायचे असेल तुम्ही करू शकता। आणि त्यानंतर जेवढी मी भगर घेतलेली होती तेवढीच वाटी मी याच्यामध्ये दही घेतलेलं आहे आणि आता हे छान मिक्सरमध्ये वाटून घेऊया। तर बघा, अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं लाल तिखट असेल किंवा हिरव्या मिरच्या वगैरे असेल तर तुम्ही हे ऍड करू शकता। याच्यामध्ये जिरं पावडर वगैरे खात असाल तर, आणि मीठ सोडा थोडंसं ऍड केल्यानंतर थोडं मिश्रण आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे आणि अप्पे पात्र्याला ग्रीसिंग करून घेत आहे। ऑइलनी किंवा तुपानी, तुम्हाला ज्यांनी करायची असेल तुम्ही करू शकता। त्यानंतर मी बघा हे अप्पे पात्रामध्ये हे बॅटर टाकत आहे। सगळं याच्यामध्ये आपण ऍड करून घेऊया आणि हे ऍड केल्यानंतर आता हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि बघा, माझा तर हे ट्रान्सपरंट आहे, मीडियम फ्लेम मी केलेली आहे। झाकण माझं ट्रान्सपरंट आहे म्हणून मला वरूनच दिसत आहे की अप्प्यांची काय पोझिशन आहे। तर बघा, अशा प्रकारे आता ही एक साइड आपली भाजून तयार झालेली आहे। आता ही आपण थोडंसं पलटी करून घेऊया। पलटी करून घेतल्यानंतर आपल्याला आता हे परत थोडंसं हे करून घ्यायचं आहे। झाकण ठेवून आपल्याला दुसरी साइड आता भाजून घ्यायची आहे। तर बघा, माझे दोन्ही साइड भाजून झालेले आहे आणि छान लुसलुशीत माझे अप्पे तयार आहे। तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा। अप्पे हे खूप छान आणि लुसलुशीत झालेले आहे आणि पचायलाही सोपं जातात। साबुदाणा खायला कसं आपल्याला कंटाळाही येतो, चावायलाही कंटाळा येतो। तर ही नवीन रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। एक वेळा बनवसाल तुम्ही नेहमी हेच करून खासाल। बनवायलाही सोपे आणि टाइमही खूप जास्त लागत नाही, कमी टाइममध्ये होऊन जाते आणि एक लहान मुलेही खाऊ शकतात, म्हातारी माणसेही खाऊ शकतात आणि आपणही खाऊ शकतो। तर अशा प्रकारे हे मी अप्पे बनवलेले आहे। कशी वाटली रेसिपी नक्की कळवा। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।